आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार लोकसभेला, मी पाठिंबा द्यायला तयार. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मोदी देतील तो निर्णय मान्य म्हणत ठाकरेंकडून आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे. अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या पदावरचा व्यक्ती वेषांतर करून प्रवास करत असेल तर हा सुरक्षेशी खेळ. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पावसाळ्यात जशा छत्र्या बाहेर निघतात त्याच पद्धतीनं निवडणूक आली की मनसे बाहेर येते. आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका. हा भेकड हल्ला, या हल्ल्यांना मी घाबरत नाही. गाडीच्या तोडफोडीनंतर आमदार मिटकरींचा मनसेवर हल्लाबोल. अमोल मिटकरी आधी भाजपवर बोलायचे, आता त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. संदीप देशपांडेंचा प्रत्युत्तर. राज ठाकरेंचा सुपारीबाज उल्लेख केल्यामुळे मनसे आक्रमक. बुधवारी ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची रंगशारदा इथं बैठक. बैठकीला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा. वरळीच्या जांभोरी मैदानातील बेकायदेशीर बांधकामावरून राडा. आदित्य ठाकरेंवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भेटले. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी घेतली यशश्री शिंदेंच्या कुटुंबियांची भेट. नवी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेऊन केली कडक कारवाईची मागणी. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार दोषी, मात्र त्यांना वाचवण्याचं काम दिलीप वळसे पाटील करतायत. भाजपचे प्रवक्ते आशिष देशमुखांचा गंभीर आरोप. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनातील व्यवस्थेवर वायकरांनी व्यक्त केली नाराजी. योगायोगानं भेट झाली. भेटीत आमचा सहज आणि घरगुती संवाद झाला. आंबेडकरांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण.